शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे आपल्याबरोबर आहेत। मनीषा कायंदेजी, कुणाल कामरा ज्यांनी तुमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण हॉटेलची तोडफोड शिवसैनिकांकडून करण्यात येते आणि शिवसैनिकांना ताब्यात सुद्धा घेतलं। त्यांनी टीका टिप्पणी नाही केली आहे, अतिशय वाईट पद्धतीने म्हणजे एखादा जो माणूस असतो ना की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे, तो एखाद्या रिक्षावाल्याकडे कसा पाहतो, जो माणूस रिक्षावाला त्या मुख्यमंत्री हा प्रवास केलाय, त्यांना काही लोकांना त्यांचा तो प्रवास पाहवत नाही आहे, काही लोकांना त्यांना अजून हिणवायचं आहे, कारण त्यांना एक शेतकऱ्याचा मुलगा एक रिक्षावाला हा मुख्यमंत्री झालाय हे त्यांच्या पचनी पडत नाही आहे आणि म्हणून अशा कुठल्या तरी कॉमेडियनला तयार करायचं आणि त्याला बोलायला लावायचं आणि नंतर संविधानाचं पुस्तक घेऊन मग संविधानाकडनं सुरक्षा मागायची। उद्या आम्ही जाऊन त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या घरच्या लोकांना अशाच काहीतरी शिव्या देऊ आणि मग संविधानाचं पुस्तक घेऊन आम्ही उभं राहतो। आपल्या देशामध्ये अनेक कलाकार आहेत, अनेक कॉमेडियन आहे, अनेक शेरो शायरी करणारी थोर मोठी मंडळी आहेत की जे व्यंगात्मक काहीतरी टीका करतात किंवा काहीतरी गीत तयार करतात, परंतु त्याच्यामध्ये शिवी पण त्यांनी दिलेली आहे। तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर दबक्या आवाजात त्यांनी शिवी पण दिलेली आहे। खरं तर पण या सगळ्यांचं समर्थन जे आहे ते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे करताना पाहायला मिळतात आहेत। आदित्य ठाकरेंनी ट्विट करत कुणाल कामरा यांचं समर्थन केलेलं आहे आणि मिंधे गटाकडनं आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतला गेलाय अशी टीका त्यांनी ट्विटच्या माध्यमातून। मग मलिष्कानी जेव्हा गाणं बनवलं होतं ना मुंबईच्या खड्ड्यांवरून, मग ते तुम्हाला का झोंबलं, मग ते तुम्हाला मिरच्या का लागल्या, त्यानंतर कंगना राणावत हिचं तुम्ही जाऊन कार्यालय घर तोडलं, ते का तोडलं याचं उत्तर द्यावं। याचा अर्थ सरळ सरळ ते थेट पुरावा देतात आहे की या कुणाल कामरा भामरा जो आहे भामटा त्याच्या मागे तुम्हीच आहात, हे तुम्हीच पुरावा देताय। खरं तर विरोधक सवाल उपस्थित असं करतात आहेत की कुणाल कामराच्या विरोधात अनेक FIR होतात आहेत, परंतु राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अपशब्द व्यक्त करतो, त्याच्या संदर्भात एकही गुन्हा दाखल होत नाहीये, त्यामुळे विरोधक सवाल उपस्थित करतात यावर। नाही, सगळ्यांना वर गुन्हा दाखल होईल, कोणालाही सोडणार नाही, कारण आता इथे तर गोष्ट सिद्धच झाली आहे ना। राहुल सोलापूरकरला पकडण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत। कोरटकर ही जी कोण मंडळी आहे जी आपल्या महापुरुषांना शिवीगाळ करते, त्यांना नावं ठेवते, त्यांचं विद्रुपीकरण शाब्दिक करते, कोणालाही सोडलं जाणार नाही। खरं तर शिवसेना ठाकरे गटाच्या ज्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर यांनी एक सूचक ट्विट जे आहे ते केलेलं आहे। खरं तर आता कोणावरती विश्वास राहिलेला नाही, समजायला उशीर झाला, अनुभव मोठा मिळाला असं किशोरी पेडणेकर म्हणतात। त्यासोबतच आपलं कोणीच नसतं, आपल्यानेच आपल्याला शिकवलं असं एक सूचक ट्विट त्यांनी केलं। फार लवकर नाही, फार उशिरा त्यांना हे सगळं समजलंय, कारण काही गोष्टी त्यांच्या कशा अंगलट आलेल्या आहेत, त्यांना कुठे कुठे जायला लावलं, काय काय करायला लावलं, हे कदाचित आता त्यांना त्याचा पश्चाताप होतोय आणि म्हणूनच अशा पद्धतीचं आता त्यांच्या तोंडून वक्तव्य निघतंय। पण कुणाल कामरांच्या विरोधात महिला आघाडी तीव्र संतप्त भूमिका शिवसेना समोर तो भामटा आला तर त्याच्या तोंडाला काळं फासू आम्ही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मनीषा कायंदे होत्या, शिवसेनेच्या विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की किशोरी पेडणेकर यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यांना ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। त्यांना आता समजलं असेल की त्यांनी काय काय केलेलं आहे, त्यांनी काय काय कोणासाठी केलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना काय काय भोगायला पडतंय आता त्यांना समजलं असेल, त्यामुळे उशिरा सुचलेलं शहाणपण किशोरी पेडणेकरांना आलेलं आहे असं जे मत आहे ते मनीषा कायंदे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।